हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान या नावाची बरीच चर्चा चालू आहे. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिपू सुलतान यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट की टिपू सुलतान जो आहे तो अभ्यासू राजा होता. त्याचं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे पर्सनल लायब्ररी होती, ज्यामध्ये 2000पेक्षा जास्त पुस्तकं होते. आज तुम्हाला जे रॉकेट टेक्नॉलॉजी जगामध्ये दिसत आहे, या रॉकेट टेक्नॉलॉजीचा जनक टिपू सुलतान आहे. त्याने रॉकेट तयार केले होते. 2 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी त्याची रॉकेट्स होती. त्याचा अभ्यास ब्रिटिश गव्हर्नमेंटने केला आणि पुढे मिसाईल नावाचं जी टेक्नॉलॉजी आहे ती जन्माला आली. तिसरं, इंटरनॅशनल रिलेशन. टिपू सुलतान याने जागतिक रिलेशन म्हणजे इंटरनॅशनल डिप्लोमसी तयार करणारा हा पहिला राजा होता. त्याने फ्रेंचांसोबत म्हणजे नेपोलियनसोबत आपली जी डिप्लोमॅसी आहे ती डिप्लोमॅसी मेंटेन केली होती आणि त्यांनी त्याला भारतात बोलवण्याचं आमंत्रण दिलं होतं. चौथा, टिपू सुलतान जो आहे, या टिपू सुलतानला वाघाचं प्रचंड वेड होतं आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वाघाचं जे चित्र आहे ते होतं, म्हणून त्याला म्हैसूरचा वाघ असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, टिपू सुलतान जो आहे याने रेशीम उद्योगाला आपल्या राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं होतं, कारण इकॉनॉमी बूस्ट झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर टिपू सुलतानच्या विरोधात ब्रिटिशांना पेशवे आणि निजामाने मदत केली नसती तर टिपू सुलतानला हरवणं जड गेलं असतं. तुमचं टिपू सुलतानबद्दल काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.